नमस्कार, मी मराठी मुलगी म्हणजेच कोमल. स्वागत आहे आपलं कोमल स्टाईल फूड या मराठी युट्यूब चॅनल वरती. तर आता नवीन वर्ष येत आहे आणि नवीन वर्षासाठी काहीतरी स्पेशल तर झालंच पाहिजे. तर आता सध्या खूप ट्रेंडिंग असलेला आणि सगळ्यांच्या आवडता, लहान मुलांना तर खूप आवडतं असा आता आपण लोटस बिस्कॉप चीज केक आज बघूयात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी काय काय साहित्य लागते ते मी तुम्हाला सांगते. लोटस बिस्कॉप बिस्किट, त्याच्यानंतर लोटस बिस्कॉप स्प्रेड, व्हिप क्रीम अँड क्रीम चीज. तर लास्ट टाइम मी चीज केक बनवलं होतं ना, तर त्यासाठी मी होममेड चीज बनवलं होतं. म्हणजे जे फ्रेश मिल्क असतं त्याच्यामध्ये ते थोडंसं उकळून घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडासा लिंबाचा रस टाकायचा आणि ते थोडंसं गरम करून घ्यायचं आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि ते मिश्रण एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं. एखाद्या व्हाईट कलरच्या अशा पांढऱ्या शुभ्र रुमालामध्ये ते मिश्रण टाकायचं. असं घट्टसर होतं, दह्यासारखं होतं आणि थोडंसं थंड होऊन द्यायचं. ते थंड झालं की थोडं 1-2 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आणि छानपैकी असं घट्टसर असं बाजारात मिळतं त्याच्यासारखं चीज तयार होतं आपलं ते. तर यासाठी लागणारे आपण इन्ग्रेडियंट बघूयात. खूप कमी साहित्यामध्ये हा चीज केक तयार होतो आणि टेस्टला तर अप्रतिम लागतो. तर त्यासाठी मी घेत आहे 10 ते 12 बिस्किट आहे, मेल्टेड बटर, क्रीम चीज आणि हे अमूलचं क्रीम. तर चला आता आपण स्टार्ट करूयात आपल्या रेसिपीसाठी. तर सर्वात प्रथम आपण हे 10 ते 12 जे बिस्किट घेतलेत आहेत ते मिक्सरमध्ये क्रश करून घ्यायचे. खूप एकदम बारीक पावडर सारखी पेस्ट नाही करायची. तर ही अशी आपण थोडीशी रवाळ रवाळ अशी पेस्ट करून घ्यायची त्याची. बिस्किटचा जो आपण क्रश केलाय तो एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि या मिक्सरमध्ये आता आपण अर्धा वाटी मेल्टेड बटर घालणार आहे. केकचा बेस बनवलाय तो एक आता बाउलमध्ये काढून घेऊयात आणि हे जे मिश्रण आहे त्याचं एक एक लेवलला करून घ्यायचं. असं स्पूनने किंवा आपण वाटीने वगैरे असं त्याचं एक लेवल करून घ्यायचे. येस, तर आपला बेस रेडी आहे आणि हे जे आपण हे केलेलं आहे हे 10 ते 15 मिनिट फ्रीजमध्ये ठेवायचं सेट होण्यासाठी. आता आपण चीज केक साठी लागणारे जी क्रीम आहे त्यासाठी बघूयात काय काय लागणार आहे. तर 1 कप मी फ्रेश क्रीम चीज घेतलंय, अर्धा कप व्हिपिंग क्रीम, 1 स्पून बिस्कॉप स्प्रेड आणि 1 स्पून पिठी साखर. तर आता हे जे बॅटर आहे ते आपण आपल्याकडे जर इलेक्ट्रिक बीटर वगैरे असेल ना तर त्याने चांगलं फेटून घ्यायचंय आणि क्रीमी टेक्स्चर येईपर्यंत त्याला मिक्स करायचं. आणि 15 मिनिट झालेले आहेत. तर आता आपली क्रीम सुद्धा रेडी आहे. तर हे आपण याच्यावरती स्प्रेड करून घेऊयात. लास्टची स्टेप्स म्हणजे हे बिस्कॉप स्प्रेड याच्यावरती आपण ऍड करूयात. डन. आणि हा केक आता सेट होण्यासाठी 7 ते 8 तास आपण फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा.
सो आपला चीज केक आता रेडी आहे. अथांग आणि सानू खाऊन बघा कसा झालाय केक. बघतो.